शिलाँगमधील हनीमूनचं हत्यास्थळात रूपांतर. इंदूरच्या नवविवाहित राजाचा मृतदेह सापडला, पत्नी बेपत्ता. कॉफी वरून भांडण की अजून काही? शिलाँग इंदूर एकत्र हसणं, फिरणं, स्वप्न पाहणं. हनीमून म्हणजे नवविवाहितांसाठी एक स्वप्नवत आठवण. पण इंदूरहून शिलाँगमध्ये हनीमूनसाठी गेलेल्या एका नवविवाहित जोडप्याचं हे स्वप्न भयानक स्वप्नात परिवर्तित झालं आहे. 26 वर्षीय राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयात आढळून आला असून त्याची पत्नी अद्यापही बेपत्ता आहे. या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकून शिलाँगला हनीमूनसाठी गेले होते. काही दिवसानंतर दोघेही अचानक बेपत्ता झाले. स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही दिवसांतच राजाचा मृतदेह एका दरीत आढळून आला. विशेष म्हणजे त्या ठिकाणी राजाची पत्नी नव्हती. तिचा केवळ एक ब्लडी शर्ट जवळील झाडीत सापडला. पोलिसांच्या हाती लागलेले धक्कादायक पुरावे. पोलिसांनी तपास करत असताना हत्येसाठी वापरलेले एक धारदार शस्त्र आणि राजाचा मोबाईल फोन सापडला. पोलिसांचा अंदाज आहे की या शस्त्राचा वापर करूनच राजाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस प्रमुख विवेक सायम यांनी सांगितले, हे हत्येचं प्रकरण आहे हे निश्चित आहे. आम्ही खून आणि पुरावे नष्ट केल्याच्या मुद्द्यावर गुन्हा दाखल केला आहे. हत्येचं कारण कॉफी. या प्रकरणात आणखी एक आश्चर्यकारक बाब पुढे आली आहे. कॉफीच्या गुणवत्तेवरून वाद झाला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे एका स्थानिक कॉफी शॉपमध्ये या नवविवाहित दाम्पत्याचा मालकासोबत वाद झाला होता. प्राथमिक माहितीनुसार या वादामुळेच परिस्थिती बिघडत गेली आणि त्याचाच परिणाम म्हणून ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पत्नीचा शर्ट सापडला, पण ती कुठे? राजाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या पत्नीच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. जंगल, दऱ्या, परिसरातील झाडी अशा ठिकाणी श्वानपथक आणि ड्रोनच्या मदतीने शोध सुरू आहे. तिच्या शर्टावर आढळलेल्या रक्ताच्या धाग्यांमुळे चिंता वाढली आहे. ती जिवंत आहे की तिलाही काही झाले आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. स्कूटरच्या स्पीडवरून संशय अधिक गडद. हा जोडपं शिलाँगमध्ये भाड्याने घेतलेल्या स्कूटरवर फिरत होते. त्यांच्या GPS ट्रॅकिंग आणि स्कूटरच्या स्पीडवरून पोलिसांनी शंका घेतली आहे की कोणीतरी त्या स्कूटरचा गैरवापर करून राजाला ठरवून एका ठिकाणी नेलं असावं आणि तिथेच त्याचं आयुष्य संपवलं असावं. कुटुंबावर दुःखाचा डोंगर. राजाचा मृतदेह इंदूरला आणण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबियांनी सरकारकडे या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. राजाच्या वडिलांनी म्हणाले, माझ्या मुलाचा असा मृत्यू आम्हाला अजूनही पटत नाही. त्याने कुणाशी वाईट वागणं तर दूरच, कोणालाही दुखावलंही नाही. हे कशासाठी आणि कोणासाठी? अजून अनेक प्रश्न अनुत्तरित. राजाच्या पत्नीचं काय झालं? खून नेमका कोणत्या हेतूने झाला? तो कॉफीवरून झालेला क्षुल्लक वाद होता की मागे काही मोठं षड्यंत्र आहे? हत्या करणारे स्थानिक होते की बाहेरचे? हनीमून कपलला कोणी पाठलाग करत होतं का? या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही अंधारात आहेत. पुढील तपासात काय अपेक्षित? पोलीस आता स्थानिक CCTV फुटेज, मोबाईल टॉवर लोकेशन, स्कूटर ट्रॅकिंग आणि कॉफी शॉपमधील लोकांची चौकशी करत आहेत. संपूर्ण मेघालय पोलीस दल या प्रकरणाच्या उकलसाठी कामाला लागलं आहे. ही घटना केवळ एका जोडप्याचं वैयक्तिक दुःख नाही, तर ती पर्यटन स्थळांवरील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते. नवविवाहित जोडप्यांचं स्वप्न अशा भयावह अवस्थेत संपेल असं कोणालाही वाटणार नाही. आता संपूर्ण देश या प्रकरणाच्या सखोल तपासाकडे लक्ष ठेवून आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. ही बातमी तुमच्या मते कशा प्रकारे हाताळली पाहिजे? सरकारने अशा प्रकरणांमध्ये काय उपाययोजना कराव्यात?